तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपण CNG फिटिंग केली, ज्याच्यामध्ये CNG इन्स्टॉल केला आहे, ती गाडी आहे किया करेन्स 2024चं मॉडेल आहे. 2024चं मॉडेल आहे, डिसेंबरचं मॉडेल आहे. 1500 किलोमीटर फक्त गाडी चालली आहे. सरांनी फक्त 1500 किलोमीटर गाडी चालवली आणि आपल्याकडे CNG फिटिंगसाठी घेऊन आलेले आहे. तर याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं आहे ते मिजोचं सिक्वेन्शियल 8 इंजेक्टरचा जो प्रॉपर ECM येतो तो आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केला आहे. आणि आता आम्ही गाडी फिटिंग झाली आहे, मी फिटिंग तुम्हाला दाखवणारच आहे, फिटिंग पण दाखवतो. आणि गाडी आम्ही ड्राईव्ह केली, एक 15-20 किलोमीटर चालवली असेल, 15-20 किलोमीटर गाडी चालवली असेल. तर गाडीचा परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही जे मला सांगत होता सगळं, जे तुमचा एक्सपिरियन्स आहे सगळंच, म्हणजे टोटल की तुम्हाला जो काही कंट्रोल ड्राईव्ह म्हणत होता तुम्ही, तो वाटतोय लॅग म्हणजे होता का कुठे काही, आणि सगळं म्हणजे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे टोटल, तो कसा वाटला? सरांनी खूप सहकार्य प्रथमतः खूप सहकार्य केलं माझ्यासाठी. डेट नव्हती सरांकडे, तर मला ती डेट एकदम आवर्जून 12 आणि 13ची करून दिली. त्यामुळे त्यांचे प्रथम धन्यवाद देतो. धन्यवाद नाही, म्हणजे ते बुकिंग पोस्टपोन झाले पुढचे, आणि मग त्याच्यामुळे तुमचं मग ते ऍडजस्ट झालं बरोबर. नाही बरंच काय आपण जवळजवळ नव्हतेच, कारण पूर्ण सगळा महिना बुक चाललाच होता. आणि मी खूप हॅपी आहे याच्याबद्दल. एकदम काय बोलतो, 100% सॅटिस्फॅक्शन आहे ना, त्या आता गाडीतून मिळते मला. म्हणजे एक पिकअप म्हणा, परफॉर्मन्स एक नंबर आहे. काहीच म्हणजे पेट्रोल आणि आपलं CNG काही समजतच नाही, उलट इनहान्स झालेलं असं वाटतं. तुम्हाला चालवायला पेट्रोलपेक्षा CNG मध्ये म्हणले मला सर की म्हणजे पेट्रोलपेक्षा मला गाडी चालवायला आता CNG मध्ये मजा येते कंट्रोल मध्ये चालते, म्हणजे नाही का तो परफॉर्मन्स जो पंच पाहिजे, एक्सेलेटरचा जो त्याचा जो काय म्हणतो आपण त्याला, रिस्पॉन्स आहे एक्सेलेशनचा, तो रिस्पॉन्स पण चांगला आहे, एकदम परफेक्ट, म्हणजे दाबला की पळते आणि कंट्रोल मध्ये पण आहे, खूप अशी खूप पण पळत नाही, एकदम तसं आहे, म्हणजे एकदम मस्त वाटते चालवायला, मजा येते. बॅलन्स म्हणतो आपण तसा बॅलन्स एकदम परफेक्ट आहे. गाडीचा परफॉर्मन्स तुम्ही बघितलंच आहे, म्हणजे सरांकडून आपण ऐकलं कसा येतो. मी आता फिटिंग दाखवून घेतो, फिटिंग क्वालिटी कशी आहे. म्हणजे आपण जे केलंय, मी दरवेळेस काय करतो, जो माझा कोणतीही गाडी असू द्या, मी थोडंसं तिच्यात R&D करतो, काहीतरी नवीन करतो, वेगवेगळं करतो. म्हणजे पूर्वीची माझी करन्स बघितली असेल तर तिचं फिटिंग थोडंसं वेगळं आहे. आता थोडंसं कपलर टू कपलर पण केलंय, आणि जो त्याचा लेआउट आहे, थोडंसं लेआउट पण बदललंय सगळंच बाकीचं, आणि आणखीन थोडंसं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो मी दरवेळेस, माझं नवीन काहीतरी करतो. आणि आता आणखीन त्याच्यापेक्षा पहिल्या माझ्या करन्सच्या सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत त्या आपण तो चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या बघा आणि ही बघा. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला आणखीन चांगलंच म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे तो चांगलाच वाटणार आहे, म्हणजे जो एनएन झाला आहे. म्हणजे फिटिंग क्वालिटी असू द्या किंवा नाही, बाकीचं सगळं जे फिट अँड फिनिश आहे ते सगळं तुम्हाला चांगलं दिसेल. हा, फिटिंग क्वालिटी म्हणजे तुम्ही आता कसं वाटलं, म्हणजे असं वाटलंच नाही बाबा की बाबा CNG लावलेलं आहे. सगळं कंपनी फिटेड असं वाटतं, कंपनी फिटेड वाटतं, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे, वायरिंग वगैरे एकदम क्लास, ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी प्रॉपर, म्हणजे त्याचं इन्सुलेशन वगैरे कंपनीसारखं वाटतं, कंपनीसारखं वाटतं. मी एकदा फिटिंग क्वालिटी दाखवून घेतो, आणि गाडी अशा प्रकारे आता आपण झालीच आहे, सरांना आता डिलिव्हर करतोय आपण गाडी. तर अशा प्रकारे ही किया करेन्स आपण बघतोय. तर सगळं इंजिन बी आपल्याला जर बघायला म्हणजे दिसत असेल तर आपण बघतोय सगळीकडे हा जो मेन पार्ट आहे, म्हणजे सगळ्या गाड्यांमध्ये CNG फिटिंग केल्यानंतर जो मोस्टली प्रॉब्लेम येतो तो याच पार्टमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे इंजेक्टर रेल ज्या पार्टवर बसवलं जातं त्याचं जे ब्रॅकेट आहे ते आपण सगळं फॅब्रिकेटेड करतो, तुम्ही बघितलं असेल, म्हणजे नाही का ब्रॅकेट बसवलेलं वगैरे. तर ते ब्रॅकेट या ठिकाणी आपण बघतो, इथं ब्रॅकेट आहे, तो लावलाय, प्रॉपर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आहे, तो कधीच तुटणार वगैरे नाही, असं म्हणजे मजबूत बनवलेलं आहे. या ठिकाणी रिड्युसर लागला, रिड्युसर लावण्यासाठी पण आपण जो ब्रॅकेट बनवतो तेही फॅब्रिकेटेड आहे. त्याच्यानंतर फिलिंग वॉल लावलाय, फिलिंग वॉल आणि रिड्युसरकडे येणारी पाईपलाईन म्हणजे आपण बघू शकतो त्याचा आखीव रेखीवपणा, म्हणजे नाही का नीटकेपणा व्यवस्थित, पाठीमागे जाणारी पाईपलाईन पण व्यवस्थित, त्याचं बेंडिंग वगैरे व्यवस्थित झालंय. तर अशा प्रकारे आपण सगळं जे फिटिंग बघतोय ते एकदम प्रॉपर, म्हणजे कुठे नाही. ह्याच्यामध्ये आपण कपलर टू कपलर केलंय, पण कुणी सांगू शकणार नाही कपलर टू कपलर कसं केलंय. म्हणजे कपलर टू कपलर आहे पण ते कळणार नाही लोकांना. बाकीचे तुम्ही कपलर टू कपलर बघितलं तर त्याच्या सगळं म्हणजे असा गोंधळ असतो, म्हणजे नाही का बाहेर इकडनं तिकडनं अशा. तर आता ह्या ज्या वायर आपण बघतोय ही वायर आपली मर्ज झाली पेट्रोलच्या कपलर बरोबर, आणि ही जी वायर आहे ती आपली CNG इंजेक्टर आहे. तर त्याचंही बघू शकतो, म्हणजे एकदम वायरिंग प्रॉपर करून ठेवले, म्हणजे हलणार नाही, कुठे हे होणार नाही. या ठिकाणी आपण ECM लावलाय, ECM लावण्यासाठी पण आपण प्रॉपर त्याचं ब्रॅकेट बनवलंय. हे आपले लॅपटॉपचे कपलर आहेत, ते बाजूला आपण नंतर करणार आहोत. तर अशा प्रकारे मग त्याच्यानंतर इकडनं येणारी त्याची सगळी वायरिंग असेल, आणि पाठीमागे जाती आहे इकडनं, ही सगळी आपली वायरिंग आहे, एकदम प्रॉपर इन्सुलेटेड आहे. सगळे A to Z वायर्स, सगळ्या वायर्स प्रॉपर इन्सुलेटेड केलेले आहेत. सगळ्या वायर म्हणजे इकडनं येणारे असू द्या, इकडनं अशी सगळी आलेली, ह्या सगळ्या आपल्या, हे 3 जे दिसतात तुम्हाला, ह्या सगळ्या आपल्या वायर आहेत, म्हणजे आपण केलेले आहेत. या ठिकाणी कंपनीची वायर आहे, ही आपली वायर आहे. म्हणजे डिफरन्स तुम्हाला बघायला पण नाही मिळणार, म्हणजे नाही का समजणार पण नाही. तर अशा प्रकारे हा सगळा इंजिन बे एकदम प्रॉपर ECM लावलाय, 8 इंजेटवाला प्रॉपर कपलर टू कपलरमध्ये काम केलं आपण याच्यामध्ये, आणि सगळं वायरिंग. आता इथं जर बघितलं आपण, म्हणजे कामाच्या क्वालिटीमध्ये फरक, हे तुम्ही काहीतरी हे लावलंय सर, मला वाटतं सेंट्रल लॉकिंग सिस्टम लावलंय. सेंट्रल लॉकिंग सिस्टम लावलंय त्यांनी, त्याला मी थोडंसं नंतर इथं मी टेप केलंय, की सगळं असं वेगळी पडलेली होती. तर म्हणजे कामाचा फरक बघू शकतो आपण. माझं जे बॅटरीचं कनेक्टर आहेत हे त्या सेंट्रल लॉकिंगवाल्याचे कपलर आहेत, इथे जे कनेक्टर दिसतात, आणि माझे हे प्रॉपर इन्सुलेट केलेत, म्हणजे सगळं प्रॉपर त्याचं जे इन्सुलेशन आहे प्रॉपर केलेलं आहे त्यांनी. जे जसं उघडं ठेवलं, आपण कुठलीच वायर आपली उघडी दिसणार आहे. पाठीमागं आपली जी आतमध्ये जाणारी आहे ती स्विचकडे, ती सुद्धा वायर प्रॉपर इन्सुलेट केली आहे. म्हणजे सगळं काम जर बघितलं आपण तर कामाची जी क्वालिटी आहे ती एकदम प्रॉपर कंपनी फिटेड सारखी वाटणारी आहे.
तर आता एकदा काय करू आपण, पाठीमागचं जे बूट स्पेस आहे तो बघू. $60 लिटरचा टँक आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय. प्रॉपर डक्टिंग केली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे हा 60 लिटरचा टँक इन्स्टॉल केलाय. प्रॉपर त्याचं ब्रॅकेट वगैरे केलंय. सीटचं रिक्लाईन वगैरे पण एकदम प्रॉपर ठेवलेलं आहे. त्याचं सगळं फिटिंग अशा प्रकारे झालेलं आहे आणि गाडी आपण आता डिलिव्हर करतोय. धन्यवाद.